एकेकाळी संपूर्ण विदर्भामध्ये आपल्या सुंदरतेमुळे प्रसिद्ध असलेल्या सुलतान नावाच्या श्वानाची प्राणज्योत अखेर मालविली। यावेळी सुलतानचे वय अवघे 7 वर्षे होते। 24 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्या सुलतानने 2 वर्षातच डॉग ब्रीडिंग लाईनमध्ये स्वतःचे नाव कमाविले होते। अमरावती शहरासह नागपूर, अकोला, वर्धा या ठिकाणी सुलतानचे जवळपास 900च्या सुमारास पिल्लावळ आहे। अवघ्या काही महिन्याचा असताना सुलतान नावाच्या या श्वानाला प्रशांत पोद्दार यांनी विकत घेतले होते। प्रशांत यांचा श्वान खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय आहे। मात्र घराच्या बांधकामामध्ये सुलतानाला सिमेंटचा धुळीचा त्रास होत गेला आणि तो गंभीर आजारी पडला। या आजारपणातच सुलतानचे सर्व वैभव लोप पावले। प्रशांत पोद्दार यांनी सुद्धा सर्व उपचार करून बघितले, मात्र सुलतान त्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हता। यावेळेस त्यांनी ऋषिकेश देशमुख यांच्या मदतीने सुलतानला जखमी प्राण्यांसाठी कार्यरत असलेल्या वसा संस्थेच्या रेस्क्यू सेंटरमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला। मागील वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये सुलतानला वसा रेस्क्यू सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं। तिथे डॉक्टर घनश्याम देशमुख यांच्या उपचाराला सुलतानने लगेच प्रतिसाद दिला। अवघ्या 5 महिन्यातच सुलतान पूर्ववत झाला। सुलतानला पूर्ववत करण्यामागे वनिता सायंके, गजानन सायंके, भूषण सायंके, गणेश अकर्ते, निखिल फुटाणे, रोहित रेवाळकर, पंकज आणि मुकेश मालवे, रवींद्रनाथ तिहिले, श्रीकांत सायंके यांचे विशेष परिश्रम होते। सेंटरवर येणाऱ्या प्रत्येक व्हिजिटरसोबत सुलतानचे फोटो हे बघायला मिळतातच। वसा रेस्क्यू सेंटरमध्ये सुलतानचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले होते। आता कुठे सुरळीत चालले होते, मात्र नियतीला ते मान्य नव्हते आणि एकाएकी सुलतानची प्राणज्योत मालविली। या दुःखद घटनेमुळे प्राणीप्रेमीमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते। दवाखान्यातून सुलतानचा मृतदेह वसा रेस्क्यू सेंटरवर आणेस्तोवर सुलतानच्या अनेक चाहते त्याच्या अंतिम दर्शनासाठी आले होते। वसा रेस्क्यू सेंटर उत्तमसरा येथे सुलतानचा मृतदेह पोचताच घरातील एखादा सदस्य जावा तसे सेंटरवरील प्राणीप्रेमींचा रडण्याचा आक्रोश सुरू झाला होता। त्यानंतर सुलतानला हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। या प्रेतयात्रेला अमरावती येथील अनेक प्राणीप्रेमी सकाळपासूनच हजर झाले होते। सर्व सोपस्कारनंतर सुलतानची वाजत गाजत प्रेतयात्रा काढण्यात आली। माणसाप्रमाणे सर्व अंतिम संस्कार करून सुलतानला मूठ माती देण्यात आली। VCN ब्युरो, अमरावती।